एकदा एका मुलाने आपल्या वडिलांना एकदा रागावून प्रश्न विचारला की मी कोणतीही गोष्ट करत असताना तुम्ही मला थांबवण्याचा प्रयत्न करत असता, त्याला विरोध करता. त्यावेळी वडिलांना सांगितलं की कोणत्याही गाडीमध्ये ब्रेक्स का असतात. त्यावेळी मुलानं उत्तर दिलं, गाडीचा अपघात होऊ नये म्हणून. वडिलांनी सांगितलं, चूक आहे. समज एखादी तू गाडी चालवतोस आणि त्या गाडीमध्ये जर ब्रेक नसतील तर तू गाडी हळूच चालवणार, कारण तुला माहीत आहे गाडी जर मी फास्ट चालवली तर ती मी गाडी थांबवू शकत नाही. गाडीमध्ये ब्रेक असल्यामुळे तू गाडी कितीही वेगाने चालवू शकतोस, कारण तुला विश्वास असतो की ब्रेक आहेत आणि मी गाडी थांबवू शकतो. अशामुळं ज्यावेळेस पालक कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतात, रोखण्याचा प्रयत्न करतात, याचा अर्थ असा नसतो की तुम्ही कुठेही पद्धतीनं कशाही पद्धतीनं जावं. की तुम्ही जर निश्चित मार्गावर आणि निश्चित ठिकाणी जायचं असेल तर अशा पद्धतीचं थांबवणं, ब्रेक देणं हे काही वेळा गरजेचं असतं. आपले आईवडील आपल्याला थांबवतात, रोखण्याचा प्रयत्न करत असतात. याचा अर्थ तुमचं आयुष्य भरभराटीला यावं आणि चांगल्या पद्धतीनं तुम्ही आयुष्य जगावं, यासाठी काही वेळा थांबणं सुद्धा गरजेचं असतं. आणि ती आडकाठी घालणं म्हणजे तुमच्या आयुष्याला एक चांगल्या पद्धतीनं उभारी देणं हा तुमच्या पालकांचा हेतू असतो. आणि म्हणून ज्यावेळेस आईवडील आपल्याला रोखण्याचा प्रयत्न करतील, थांबवण्याचा प्रयत्न करतील, त्यावेळी त्याच्याकडे नकारात्मक दृष्टीनं न पाहता जर सकारात्मक दृष्टीनं पाहिलं तर आपल्या आयुष्याचा चांगल्या पद्धतीनं भरभराट होऊ शकेल. लई अवघड हाय गाड्या उमगाया पापर